थोडा उभा राहणार पण कोणी असंच येईल 5 वर्ष आधी ट्रेनिंग घेणार जातात नाही का रावणवाडीचा आमदार तसाच असायला लागतो काय कारण बघा आपल्याला परंपरा बापूसाहेब महाराज होते शिवरामराजे भोसले तसंच आमदार तयार करायला लागतो आणि माझ्यावर सगळे असलेले आधी रागवायचे ते गजाभाऊंना राग यायचे लोक मॅडमना राग यायचा बाबूला राग यायचा की नाही मला माहिती सगळे आता शांत झालेले आहे बरोबर आहे ना भांडायला आले तरी नाही आणि त्याला बरोबर येऊन काम केलं पाहिजे 100% बबनराव उभे राहिले म्हणून तुम्ही आला ते बबनराव एक वेगळेच काहीतरी प्रकार आहे कोणाला न सोय एकदम गुढ मनुष्य आहे मला बोलायचं नाही म्हणजे सदाबद्दल एकदम हे आमचे लोक तुम्हीच चढून आहात बरोबर आहे ना तुम्ही आमदार होणार तुम्ही आमदार होणार त्यांना वाटलं 5000 मतं मिळाली सावंत आमदार होणार ते कशाला तुम्ही असं प्रश्न ठेवला हरभरा झाला त्याच्यामुळे काय म्हणते पडलं काय माझ्यावर येतं हां तर आणि मागच्या वेळी तुम्हाला गंमत सांगता एकदा ताई होते अरे ते बघाव नाही देण्यामध्ये तुम्ही तुम्हाला किती दिलं तर तुमची माझी चालली नाही त्यांनी एवढं सिरियसली घेतलं की माझ्याबद्दल तयारी कोणाबद्दल काय न बोललं हा सुद्धा पाप झाला तर छोटी जबाबदारी ज्याच्यामध्ये मी तुम्हाला भेटू शकेन प्रोजेक्ट पुरे करू शकेन अशी मी जबाबदारी घेईन मग तर काम करायला लागेल मी केलं म्हणून चालणार नाही आता दीपाबाईने पैसे आणले तर दीपाबाईने पैसे आणले म्हणून लागेल बरोबर त्याला जर खूप काम करायला लागेल ना ते इलेक्शन पुरतं येतं आणि नंतर मग काम बरोबर तर आमच्या बाबूला बरोबर ठेवा काय कंडिशनला आहे बाबूला मोठं केलं पाहिजे बरोबर प्रभू फार प्रेमळ आहे आणि या गावडे साहेबांना सुद्धा एका कुठला की जिल्हा परिषद मधून देऊ नाही जिल्हा परिषद आपण महामंडळ तर जनतेचा भाग जास्त बोललो नव्हत्या ना जिल्हा परिषद परत राहणार मला आज कोणतरी हुशार आहे तुम्हीच हुशार आहे प्रश्न नंदूच्या नंदू फक्त माझ्या देवधर्माचं फक्त ताकद असते देवाला हार घ्यायची असती वेळे घ्यायची असती दूध घ्यायची असती तर नंदू कामाच्या बाबतीत नंदूला ट्रेनिंग द्यायला पाठवून देते सगळ्यांना खूप उशीर तुम्ही थांबला माझी वाट बघायला त्याच्यामध्ये शिवा बोलणी असं बरोबर ना तुम्ही थोडंसं हसवतो मी मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि याच्यामध्ये हास्य असतो म्हणजे हसणार काय तुम्ही दिवस रात्र काम केलेलं आहे आणि येणारा विजय हा फक्त तुमचा विजय आहे माझा विजय आहे एवढं सांगतो सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि माझी 2 शब्द संपवतो जय हिंद.